आज आपण इथे शिकणार आहोत मिडल व्हेरिएशन. सो मिडल व्हेरिएशनसाठी तुम्हाला सगळ्यात आधी करायचं आहे तुमची स्टायलिंग. जे पण तुम्ही कर्ल्स करणार ती कर्ल्स करायचे आहे. मग फ्रंट व्हेरिएशन्स करायचे आहे. फ्रंट व्हेरिएशन झाल्यानंतर मिडल व्हेरिएशन्स करायचं. आता इथे मला मिडल व्हेरिएशन करण्यासाठी मी थोडासा क्रीमचा वापर करते फिनिशिंगसाठी. सो इथे छानपैकी क्रीमचा वापर केला आहे. आता बघू शकता तुम्ही पोनी आहे ना, त्या पोनीला मी काहीच न करता पोनीच्या दोन्ही साईडचे जे केस आहेत, थोडे थोडे जे स्टँड आहेत ते मी घेतलेले आहेत हातामध्ये. आता ते हातात घेतल्यानंतर त्याला काय करायचं, तुम्हाला रबर बँड करून घ्यायचं आहे. आता रबर बँड करताना नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही हेअरस्टाईल असू दे तुमची ब्रेडची, तुम्हाला रबर बँड ही 2 ते 3च राऊंडमध्ये करायचं आहे. 4-5 राऊंडमध्ये जाऊ नका. ग्रिप खूप टाईट झाली की आपल्याला पुलिंग करता येत नाही. सो पुलिंगसाठी नेहमी लक्षात ठेवा 2 ते 3च राऊंड करायचे आहेत. इथे मी 2 ते 3 राऊंडच घेतलेले आहेत. आता इथे माझे राऊंड झाल्यानंतर मी काय करेन, साईडचे जे आहेत ते असे हळूहळू हळूहळू असं पुल करेन. सो पुलिंग केल्यानंतर काय होईल, जे आपली म्हणजे ब्रेड आहे ना त्याच्यामध्ये व्हॉल्यूम क्रिएट होईल. त्याच्यासाठी आपण ही पुलिंग टेक्निक यूज करतो. सो नेक्स्ट स्टँड आता मी काय करणार आहे, इथे जो पोनी होता ना खालचा बघा, त्या पोनीतले मी 2 पार्ट करणार आहे. एकाचे 2 पार्ट करून आणि त्याला मी रबर बँड करून घेणार आहे. असंच पूर्ण हेअरमध्ये तुम्हाला एंडपर्यंत टेक्निक. पण एकदाच तुम्हाला केस उचलायचे आहेत साईडचे, त्यानंतर नाही. त्यानंतर तुम्हाला पोनी आणि जो स्टँड आधी घेतलेला त्या स्टँडमध्येच तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे. आता इथे बघा सेम टेक्निक फॉलो करते मी. अजिबात साईडचे एक्स्ट्रा केस घेतलेले नाही आहेत. जे केस दाखवले आहेत त्याच केसांमध्ये मी ही फ्लॅट ब्रेड क्रिएट करत आहे. आता ह्या जी ब्रेड आहे ना मिडलला जे आपण करतो आहे त्याला फ्लॅट ब्रेड म्हणतो. आता ही पूर्ण केसामध्ये पण फ्लॅट ब्रेड कशी करायची हे मी नेक्स्ट पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. सो पूर्ण हेअरमध्ये ही मी माझी कंप्लीट करून घेते फ्लॅट ब्रेड. असंच एंडपर्यंत करत जा तुम्ही. थोडे व्हॉल्यूमवाले हेअर असतील ना तर त्याच्यातच ही हेअरस्टाईल क्रिएट करा. बिकॉज काय होतं माहीत आहे, जर तुम्ही थिन हेअरमध्ये करायला जाल ना तर खूपच असं म्हणजे व्हॉल्यूमच क्रिएट नाही होणार. आणि जे साईडचे जे केस आहेत ना ते तुम्ही उचलून कराल तर मग खाली जे कर्ल्स आहेत दिसत आहेत ते तुम्हाला तिथेसुद्धा व्हॉल्यूम नाही दिसणार. सो तुम्ही जेव्हा पण ही हेअरस्टाईल करणार तेव्हा विथ एक्सटेन्शन करा किंवा विदाऊट एक्सटेन्शन जर केलात कोणाच्या केसांमध्ये, ज्यांच्या केसात व्हॉल्यूम असेल त्यांच्याच केसांमध्ये ही हेअरस्टाईल क्रिएट करा. आता इथे माझी कंप्लीट झालेली आहे हेअरस्टाईल. आता मी जे रबर बँड दिसत आहेत ना तिथे मध्ये मध्ये एक्सेसरीज करेन. सो तुम्हीसुद्धा तिथेच एक्सेसरीज करा. इथे तिथे एक्सेसरीज करायला जाऊ नका, जेणेकरून रबर बँड पण हाईड होतात आणि आपली एक्सेसरीजसुद्धा छान उठून दिसते. सो कशी वाटली हेअरस्टाईल मला प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.